रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण लिंब येथील विष्णुलक्ष्मी मंदिरामध्ये प्रवचन करणार आहोत. आपण सुबक अशा मूर्ती पाहताय. या मूर्ती आहेत लिंब येथील विष्णुलक्ष्मी मंदिर येथील. आणि आजचं आपलं प्रवचन या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी पवित्र अशा जागेवर आज आपण प्रवचनासाठी अभंग घेतलेला आहे. संत श्रेष्ठ संत कवयित्री म्हटल्या जाणाऱ्या संत जनाबाई यांचा. आणि अभंग असा गोड आहे की झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, पाठी घेऊन या शिरी नेऊन टाकी तसे दुरी, ऐसा भक्तीसी भुलला नीच कामे करू लागला, जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊ तुला. असा सोपा असा संत श्रेष्ठ जनाबाई यांचाच अभंग आहे. आणि या अभंगाला एवढं महत्त्व आहे की हा अभंग सांगून जातो की भगवान श्रीकृष्ण किंवा पांडुरंग विठ्ठल जनाबाईबरोबर कसा रात्रंदिवस तिच्याबरोबर होता. तिच्या भक्तीला किती उतराई झाली होती ती की तिच्या भक्तीला भगवानाला पांडुरंगाला तिच्यापाशी अखंड राहावं लागत होतं. एवढी भक्ती तिनं श्रेष्ठ केलेली होती. अशा संत आहेत संत श्रेष्ठ जनाबाई आहे. आणि त्यांचाच अभंग घेतला आहे. आणि आजचं त्यांचं चरित्रसुद्धा संत श्रेष्ठ जनाबाई यांचं चरित्र आपण अभ्यासासाठी घेतलेलं आहे प्रवचनासाठी. आणि या अभंगानुसार संत श्रेष्ठ जनाबाईंचा जन्म तसं पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील गोदावरी तीरावरील गंगाखेड नावाचं एक गाव आहे. आणि या गंगाखेड गावामध्ये वडील दमा आणि आई करुंड यांच्या पोटी संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. आणि या संत आहेत ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज आणि सगळे संत गोरा कुंभार हे समकालीन संतपैकी ह्या संत आहेत. आणि या संत एवढ्या प्रसिद्ध अशासाठी आहेत की त्यांनी कवीसुद्धा आहेत त्या की त्यांनी जवळजवळ 350 अभंगाची एक सकल संत गाथा स्वतः निर्माण केलेली आहे. आणि स्वतः संत आहेत, त्या कवयित्री आहेत. कवयित्री अशासाठी आहेत की त्या जात्यावरच्या ओव्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुगुणी, आपण ऐकलेलं असेल की संत श्रेष्ठ जनाबाईंच्या ओव्या जात्यावर पहिल्या काळामध्ये गायल्या जात होत्या. आता जाती गेली, आता मिक्सर आले, त्यामुळे आता नवीन पिढीमध्ये आपलं पदार्पण झालेलं असलं तरी पण जुन्या काळामध्ये जात्याशिवाय दळण दळलंच जात नव्हतं. आणि ह्या दळणावर ज्या ओव्या बसवलेल्या आहेत त्या संत श्रेष्ठ जनाबाई यांच्या बऱ्याच ओव्या आहेत, जात्यावल्या ओव्या. अशासाठी त्या संत प्रसिद्ध आहेत. दमा आणि करुंड यांची पंढरपूरची वारी आहे. पूर्व परंपरेपासून त्यांच्या घराण्याला एक वारसा आहे. आणि त्या वारशानुसार ते नवरा बायको पंढरपूरला अखंड वारी त्यांची चालू आहे. बरेच वर्ष त्यांना मूल होत नव्हतं, म्हणून त्यांनी एक पांडुरंगाला विनवणी केली की तुझी वारी चालू ठेवण्यासाठी एखादा आम्हाला आपत्तीपोटी दे. पांडुरंगाने आशीर्वाद दिला. आणि त्यांच्या आशीर्वादाचं फळ म्हणूच की काय की त्यांच्या पोटी हे एक दिव्यरत्न प्राप्त झालं त्यांना. आणि त्याचं नाव आहे संत जनाबाई. संत जनाबाई लहानपणापासून, आता देवाचा प्रसाद आहे म्हणायला हरकत नाही किंवा त्यांच्या आशीर्वादानं झालेलं असं म्हणायला हरकत नाही, लहानाचे मोठे होऊ लागली. मग त्यांना असं आख्यायिका सांगितली जाते की त्यांना वडिलांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला पांडुरंगाचा. आणि इथं नामदेवांच्या घरी त्यांना जनाबाईला सोड असं म्हणून त्यांना दृष्टांत झाला. मग त्यांनी त्या दोघा नवरा बायकोंनी काय केलं तर नामदेवाचे वडील दामा शेट्टी यांच्याकडे त्या मुलीला सेवेला ठेवून ती गेलीत. तर लहानाची मुलगी ही मोठी होऊ लागलेली आहे. आणि संत श्रेष्ठ जनाबाई पडेल ते काम करणार. ते बऱ्याच ठिकाणी त्या म्हणत आहेत की मी नामयाची दासी आहे म्हणून. नामदेवांचं संत श्रेष्ठ नामदेव तर आपल्याला माहीत असतीलच, कारण संत श्रेष्ठ नामदेवांचा अधिकार खूप मोठा होता. नामदेव म्हणजे भगवंत ठाई ठाई त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते असे नामदेव महाराज होते. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या घरी ही दासी म्हणून, मोठ्या कुटुंबामध्ये ही दासी म्हणून ही सांभाळ केलेला आहे. कुठं नामदेवांच्या वडिलांनी केलं लहानपणापासून त्या मुलीचा. आणि इतकी एकरूप झालेली आहे त्या कामामध्ये, कामाचं तिला काही वाटत नाही, त्या जनाबाईला कामाचं काय वाटत नाही. परंतु तिचं एक हट्टच असा आहे की क्षणोक्षणी श्वासाबरोबर नाम घेण्याची तिची पद्धतच वेगळी होती की श्वासाबरोबर नाम घेतलं जावं.
श्वासाबरोबर अखंड नामसाधना चालू होती. विठ्ठल 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 अखंड घोष विठ्ठलाचा चालू होता आणि श्वासाबरोबर नाम घेत होत्या. म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी असं म्हणले की त्यांचा एक अभंग प्रसिद्ध आहे, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हा अभंग का केलेला आहे तर हा पंढरीचा चोर आहे, कुणालाही सापडत नाही, परंतु जनाबाईनं का पकडला, कसा पकडला तर त्या नामस्मरणाच्या माध्यमातून या जनाबाईनं काय केलं आहे तर हा चोर पकडलेला आहे आणि आपल्या हृदयबंदी खाना केला, हृदयामध्ये साठवून ठेवलेला आहे. नामस्मरणाची ताकद मोठी आहे. आणि मग लहानापासून ही मोठी होत चाललेली जणी आणि मग अहर्निश नाम घेण्यामुळं भगवंताला पुढं मागं काय करावं लागतं, तिला सांभाळायला यावं लागतं आहे. मग आता 15 माणसाचं कुटुंब आहे, 14 माणसाचं कुटुंब आहे, 15-20 जणी आहे आणि या कुटुंबामध्ये ती दासीचं काम करते, पडेल ती कामं करते ती. आणि कुटुंबसुद्धा कसले सात्विक आहे, भाविक आहे. नामदेवांचे सगळे घरच सात्विक आहे ना आणि सगळं कशी मायाळू माणसं आहेत आणि याच्यामध्ये तिला काम करायला काही वाटत नाही. आणि ती काय करते, कामामध्ये काममुखी म्हणा राम या पद्धतीनुसार कोणतंही काम करताना तिच्या ओठामध्ये किंवा तिच्या हृदयामध्ये नाम कोणाचं चाललेलं आहे, नामघोष कोणाचा चालला आहे तर विठ्ठल 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 असा नामघोष चाललेला आहे जनाबाईचा. आणि या जनाबाई श्रेष्ठ इतक्या आहेत की लहानाच्या मोठ्या होऊ लागल्या आणि त्या भक्तीमध्ये जेवढी वाढ होऊ लागली तसं भगवंत काय करायला लागला. पूर्वीच्या काळीमध्ये काय होतं, मोठे जेवढं कुटुंब प्रत्येकाच्या घरी जाती होती आणि जात्यानं काय करायचं, धान्य भरडायचं काम, पीठ करायचं काम चालू घरोघरी चालायचं. तर एवढ्या सगळ्या 15 माणसांचा उपद्व्याप जनाबाईला करावा लागायचा. आणि मग ती काय करायची, रात्रीचंच दळायला बसायला लागायचं, पहाटेचं बसायचं आणि उजाडल्यानंतर ते उठायचं. म्हणजे ते पीठ भरपूर लागायचं घरामध्ये. मग ती दळत असताना काय म्हणायची, मग ते जात्याला ओव्या तिनं सुरू केल्या. मग ती पांडुरंगाला आळवू लागली, विठ्ठल 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 नामघोष करू लागली. मग काय व्हायला लागलं तर पांडुरंग जनीपाशी सारखे येऊ लागले. मग जनीला हर एक कामामध्ये पांडुरंग मदत करू लागले, विठ्ठल आपला मदत करू लागला. जर जातं ओढायला लागले तर पांडुरंगांनी विठ्ठलांनी काय म्हणावं, जनी तू थांब, मी ओढतो जातं, म्हणून तिला जातं ओढू लागावं. कोणत्याही कामामध्ये तिनं जर केर भरला, झाडलोट जर केली तर केर भरायला पांडुरंग काय करायचे, ती पाटी घेऊन यायचे आणि त्या पाटीमध्ये ती केर टाकायचं आणि लांब नेऊन टाकायचे. म्हणजे एवढा गुंतला होता देव की त्या भक्तीमुळं, तिच्या भक्तीमुळं, नामामुळं एवढा देव जी तिथं तल्लीन होऊन कामं करत होता की त्याचं त्याला भान राहत नव्हतं देवाला. मी एकदा असंच झालं, देव रात्रीचे आले. आता नामदेवसुद्धा सखाच आहे, दासच आहे, पांडुरंगाचा निस्सिम भक्तच आहे. आणि नामदेवापाशी यायचे, नामदेवापाशी जेवायचे. एक दिवस पांडुरंग आले, नामदेवाजवळ जेवले. जणी उपाशी तशी बसली होती की भगवंत आत्ता येईल, माझ्याबरोबर जेवेल. परंतु फार उशीर झाला आणि भगवंतांनी काय केलेले, अर्ध जेवण झालं. सगळ्यांचं जेवण झाल्याबरोबर मग जातो म्हणाले आणि अर्ध राहिलेलं जेवण जणी इकडे बसली होती तिच्या पर्णकुटीमध्ये, तिथं आले आणि भगवंतांनी तिच्याबरोबर जेवण घेतले. म्हणजे एवढं पांडुरंग तिला विठ्ठल एवढे जवळ होते की जनीशिवाय पांडुरंग राहूच शकत नव्हते. म्हणून आजही आपल्याला गोपाळपुराला जर गेला तर पाहायला मिळतं की ती जातंसुद्धा पाहायला मिळतं आपल्याला त्यांच्या नामदेवांच्या घरचं. दुसरी गोष्ट ती ज्या हांड्यानं पाणी आणत होते ती सगळे सामुग्री तिथं पाहायला मिळते आपल्याला. किंवा ज्या चुलीवर स्वयंपाक करत होते पांडुरंग, ती चूलसुद्धा ती पाहायला आपल्याला मिळते. मग हे असं असताना जनीच्या पाठीमागं पांडुरंग सारखे उभे राहत होते आणि जनीला असं वाटायचं की मी ह्या पांडुरंगाची किंवा ह्या विठ्ठलाची उतराई कशी होऊ पांडुरंगा मी तुला, कारण तू हर गोष्टीला माझ्या पुढं हाक मारायची आवश्यकताच नाही, तू येऊन उभा राहतोयस, अशी जनाबाई म्हणते. मग एक दिवस काय झालं, पांडुरंग आले रात्रीचे. ती जी वस्त्र वगैरे पांघरली होती, जी वाकळ होती, आपण तो गोधडी म्हणतो आपल्या काही भाषेमध्ये म्हणतात गोधडी, काय म्हणतात वाकळ, तर तिथेसुद्धा तिथं अजून जतन करून ठेवलेलं आहे की वस्त्र जे नेसलेले पांडुरंग किंवा तिथं जी जनीला जे काय करू लागले ते तिथं सगळं पाहायला मिळतं आपल्याला. एक दिवस रात्रीचे आले आणि चुकून देवाचा हार, रत्नहार तिथंच राहिला आणि ते सकाळी लवकर उठून गेले आणि पुजाऱ्यांना कळलं, तर बडवे लोकांना कळलं तिथं की विठ्ठलाच्या मूर्तीवरचा हारच गायब झालेला आहे, चोरी झाली म्हणले. हाराची झाली बोंबाबोंब सगळीकडं पंढरपुरामध्ये.
आणि म्हणजे चोर चोरी करून गेला, रत्नहार गेला. मग जनाबाईवर आळ आला. जनाबाईवर आळ असा आला की जनाबाईचं सारखं मुखामध्ये विठ्ठल 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 नाम. आणि या पुजाऱ्यांना काय माहीत नव्हतं, तर त्यांनी असा संशय घेतला की या जनीच सारखी इथं येत जात असते, मंदिरामध्ये काय करत असते, जनी येत जात असते सारखी. म्हणून त्यांनी आळ कोणावर घेतला, तर जनाबाईवर घेतला, की या जनीनंच घेतला. म्हणजे झाडाझडती घ्या, तर जनाबाईच्या खोलीमध्ये तो रत्नहार सापडल्याबरोबर मग त्यांनी काय केलेलं आहे, तर जनीला पकडून नेलेलं आहे राजाच्या सेवकांनी आणि तिला शिळावर देण्याची शिक्षा केलेली आहे. परंतु त्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेला जनाबाई शिव्या घालते पांडुरंगाला. आता ती पांडुरंगाला शिव्या घालायचं फक्त जनाबाईनंच घालावं, कारण त्या पदाला प्राप्त झाले किंवा अधिकार तेवढा मोठा आहे जनाबाईचा. आपलीसुद्धा योग्यतासुद्धा नाही तेवढं बोलण्याची. मग तिनं काय झालं, तर त्या ज्या शिळावर देणार होते त्या शिळाचं पाणी झालं. म्हणजे पांडुरंगाची किमया होती की पांडुरंगानं काय केलं, तर शिळ काय लागू दिलं नाही, शिळाचं पाणी झालं. एवढं संत श्रेष्ठ जनाबाईंची ताकद मोठी होती आणि एवढा अधिकार मोठा होता. त्याच्यानंतर बघा असं घडत गेलेलं आहे. तरी एकदा काय झालेलं आहे, तर संत श्रेष्ठ कबीर महाराज जनाबाईंचं नाव ऐकून आले. कुठं आले, पंढरपूरला आले. म्हणजे संत आहेत, ते कवयित्री आहेत, बरेच अभंग केलेले आहेत पांडुरंगावर विठ्ठलावर आणि संत आहेत. त्या ऐकून माहिती ऐकून संत कबीर आले तिथं आणि गोपाळपुराच्या बाहेर तिथं 1-2 स्त्रिया भांडत होत्या आणि त्यांनी एकाला विचारला, "ओ इथं जनाबाई, संत जनाबाई कुठे आहेत?" ते एकाने सांगितलं, "बघा ती भांडती तीच संत जनाबाई, तुम्ही म्हणताय ना तीच भांडती तीच." तिथं गेल्यानंतर त्यांना पाहायला मिळालं, तर ही कसली म्हटली संत. कबीरांच्या मनामध्ये जरा पालचूक चुकली. म्हणले आपण चुकलो, इकडं आलो ते, कारण ही कसली संत म्हणले भांडतात, आरवाच्या शिव्या देतात एकमेकांना. आणि म्हणून तिथे येऊन थांबले आणि त्यांनी विचारलं की का हो इथं संत जनाबाई कोण आहेत? तर संत जनाबाई म्हणल्या, "का रे बाबा, मीच संत आहे, मीच जनाबाई, काय माझ्याकडे काय काम काढलं बाबा?" मग त्यांनी सांगितलं की मी भेटायला आलेलो आहे त्यांना. तर ती म्हणली की भेटायचं नंतर बघ, तो आमची काय कर, भांडणं एवढी सोडव. ते म्हटलं भांडणं काय आहे? तर भांडणं म्हणले आमची शेणी नाहीत. शेणी म्हणजे आपल्या भाषेत गवऱ्या, काय भाषामध्ये गवऱ्या म्हणतात, काय शेणी म्हणतात, की जे शेणाच्या सारवल्या जातात गोल गोल, त्या वाळवल्या जातात, त्यांना शेणी म्हणतात. त्या ह्यांनी माझी शेण्या वेचले म्हणली, कारण ह्याने चोरलेले माझ्या शेण्या आणि माझ्या जास्त होत्या. मग त्या दोघींची भांडणं. तर ती म्हणली आता हे समजायचं कसं. कबीर महाराज मनातून लाजून गेले आणि कबीर महाराज म्हणले, उगंच आलो मी इथं पंढरपूरला, कारण कसली संतन काय म्हणली भांडतात, सरळ चक्क भांडती आणि कशाची संतन काय शिव्या घालते, काय करते. मग शेवटी तिनं सांगितलं की कबीर महाराज तुम्ही फक्त आमचा तोडगा काढा. कबीर महाराज म्हणल्याबरोबर त्यांना असं जरा चमकलं त्यांचं, कारण ते म्हणले माझं नाव ह्याला कसं काय माहीत झालं. ते म्हणले एक तोडगा तुम्हाला काढून देते की कोणाच्या शेणी कसं ओळखणार तुम्ही. तर ते म्हणले एकच करा, प्रत्येक शेणी कानाला लावा आणि ज्या शेणीमधून विठ्ठल विठ्ठल येईल ती माझी शेणी आणि ज्याच्यामध्ये येणार ती हिची शेणी. मग असं प्रत्येक कानाला लावलं कबीर महाराजांनी. तर काही शेणीमध्ये विठ्ठल विठ्ठल येत नव्हतं, पण एका शेणीमध्ये विठ्ठल विठ्ठल आवाज आला. तसे कबीर महाराज काय झाले, चकित झाले आणि प्रत्येक असे कानाला लावायला लागले. तर सगळ्या शेणी जवळजवळ मोठा ढीग आहे तो फक्त संत जनाबाईचा भरला आणि छोटा ढीग होता त्या मुलीचा भरला, त्या बाईचा भरला, स्त्रीचा भरला. मग त्यांनी कबीरांनी पायच धरले संत जनाबाईचे. म्हणजे एवढा मोठा अधिकार आहे या, खरोखरच संत आहे, कारण ज्याच्या शेणीसुद्धा बोलतात संत जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल, म्हणजे केवढं नामस्मरण आहे. मग त्यांनीसुद्धा कबीर महाराजांनी सुद्धा पाय धरले आणि ते स्वीकारलं त्यांनी की ह्या संत आहेत म्हणून. एवढा असा मोठा अधिकार संत जनाबाईंचा आहे. आणि जनाबाईंचं चरित्र पाहिलं तर जनाबाईंनीसुद्धा नामदेवांच्या बरोबर, म्हणजे असं म्हटलं जातं की नामदेवांच्या बरोबरच त्यासुद्धा समाधिस्थ झाल्या. महाद्वारामध्ये विठ्ठलाच्या त्या समाधिस्थ झालेल्या आहेत. आयुष्य सगळं वेचलं फक्त विठ्ठल सेवेसाठी आणि पांडुरंग ठाई ठाई त्यांच्या उभा राहत होता. असं हे थोडक्यात छोटं पण मोठं चरित्र आहे संत जनाबाई यांचं. आपणसुद्धा कलियुगामध्ये काय करावं, तर नामस्मरण करावं, आचरण शुद्ध ठेवावं आणि जनाबाईच्या पावलावर पाऊल ठेवून श्वासाबरोबर नाम घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काही ठाई ठाई आपला परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.